नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अध्यक्षपदी स्वप्नील खिल्लारे तर उपाध्यक्षपदी अनिल ढाले यांची निवड. परभणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष स्वप्नील खिल्लारे तर उपाध्यक्ष अनिल ढाले, सचिव इरफान खान, सहसचिव बाळासाहेब मजमुले आदींची निवड करण्यात आली. रेल्वे स्टेशन ऑटो युनियनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून 14 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील रेल्वे स्टेशनजवळ अन्नदान कार्यक्रम करण्यात येणार आहे. ऑटो संघटनेचे सिद्धांत खिल्लारे, शिवाजी आव्हाड, अमोल देशमुख, विशाल खिल्लारे, मिलिंद जाधव, शेख मेहराज, बैरट सर आणि शेख अख्तर खान, आकाश खिल्लारे, फिरोज खान, महेंद्र, राहुल कनकुटे, दिनेश साई, किरण, शुभम, सुरेश तावडे आदींची उपस्थिती होती. रेल्वे स्टेशन ऑटो युनियन संघटनेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आहे ना, यावर्षी पण अध्यक्षपदाची निवड झालेली आहे आणि त्या भीमजयंतीची अध्यक्षपदाची निवड झालेली आहे. त्याबद्दल माझी बी निवड झालेली आहे अध्यक्षपदाची. माझं नाव आहे स्वप्नील गुलाब खिल्लारे. सर्व रेल्वे स्टेशन ऑटो युनियन संघटनेतर्फे माझी निवड झालेली आहे. तरी बी दरवर्षीप्रमाणे थाटात होणार जयंती, यावर्षी बी काहीतरी वेगळं करून जयंती मी साजरी करून दाखवीन. उपाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 135व्या जयंतीचे अध्यक्ष स्वप्नील खिल्लारे झालेले आहेत. उपाध्यक्ष अनिल ढाले झालेले आहेत. मी स्वतःच अनिल ढाले आहे आणि आपल्या स्टेशनचे अध्यक्ष निवड झालेली आहे यावेळेस. आणि दरवर्षीप्रमाणे स्टेशनची जयंती उत्साहात आणि अन्नदान हे सगळं व्यवस्थित होत आहे. पण ह्या वर्षी बी त्याच्यापेक्षा बी जोरात अन्नदान आणि जयंती उत्साहात करण्यात येण्यात आहे. परभणी रेल्वे स्टेशनचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षची निवड झालेली आहे और माझी सचिवमध्ये निवड झालेली आहे. दरवर्षी आम्ही जयंती सगळं समाजाचं मिळून करतो. याही वर्षी आम्ही सगळे मिळून जयंती साजरी करणार आहे. त्याच्यामुळं सगळ्यांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.